ठीक आहे, दोन्ही क्वेश्चन्स आपले झालेले आहेत गॉस सिडलचे. आता आपण नेक्स्ट पुढचं रेग्युलर फॉल्सीचं किंवा न्यूटन रॅप्सनचं सम घेऊया. लक्ष द्या, 4 मार्क्सचं 2 क्वेश्चन झालेले आहेत गॉस सिडलचे. दोन्हीचे दोन्ही परफेक्ट सगळ्यांना आले पाहिजे. ठीक आहे, आता इंटरेस्टिंग सम आहे न्यूटन रॅप्सन मेथडचं. तर न्यूटन रॅप्सन मेथड बघा काय दिलं तुम्हाला, इव्हॅल्युएट क्यूब रूट ऑफ 100. तुम्हाला आन्सर कशाचं काढायचं आहे, क्यूब रूट ऑफ 100चं. आपण क्यूब रूट ऑफ 100चं कॅल्क्युलेटरवरती 1 मिनिटात आन्सर काढू शकतो. ठीक आहे, 1 मिनिटामध्ये कॅल्सीवरती पुट करायचं क्यूब रूट ऑफ 100. क्यूब रूट ऑफ 100 केलं, किती आन्सर आलं, 4.64. आपल्याला हे आता कॅल्क्युलेटरमध्ये माहिती आहे आपल्याला आन्सर किती आलं, 4.64. पण आपल्याला हे कशा मेथडने काढायचं आहे, न्यूमेरिकल मेथडने काढायचं आहे, म्हणजे सॉल्व करून काढायचं आहे. बघा, जे काही तुमचं इक्वेशन असतं त्याला आपण काय करतो, लेट x इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 100 असं मी घेतो. इथं x इज इक्वल टू काय घेतो, क्यूब रूट ऑफ 100. सगळ्यात पहिल्यांदा x इज इक्वल टू काय घेतलं, क्यूब रूट ऑफ 100 घेतलं. आता इकडच्या साईडला क्यूब रूट आहे, ही जर व्हॅल्यू इकडच्या साईडला शिफ्ट झाली तर ते काय होतं, क्यूब रूट इकडचं इकडे आल्यावर काय होतं असतं, क्यूब होत असतं. एक्स क्यूब इज इक्वल टू काय झालं, 100 अशी व्हॅल्यू आली. एक्स क्यूब इज इक्वल टू काय, 100. ठीक आहे, आता एक्स क्यूब इज इक्वल टू 100 केल्यानंतर मी काय करणार, परत एक्स क्यूब इथंच ठेवतो, प्लस इकडचा 100 इकडच्या साईडला आलं काय झाला, -100 इकडं काहीच राहिलं नाही म्हणून काय लिहिलं, 0 लिहिलं. बघा, पहिल्यांदा काय केलं, जे काय क्वेश्चन होतं त्याला एक्स मानलं, एक्स इज इक्वल टू काय केलं, क्यूब रूट ऑफ 100 केलं. इकडचं क्यूब रूट इकडं आल्यावर काय होत असतो, क्यूब होत असतो. इकडचं घनमूळ, मराठीमध्ये घनमूळ इकडचं इकडं आल्यावरती काय होत असतं, घन होत असतं. घन म्हणजेच 3. क्यूब रूट इकडं आल्यावर काय आला, क्यूब झाला. एक्स क्यूब इज इक्वल टू काय झालं, 100 झालं. मग इक्वल टू 100 आहे, प्लस 100 आहे, इकडच्या साईडला आल्यावर काय झालं, -100 इकडे काय उरलं नाही म्हणून दिलं 0. आता इक्वेशन बनलं, म्हणून एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब -100 हे इक्वल टू 0 कट करून टाकायचं. हे झालं तुमचं इक्वेशन. आता हे तुमचं इक्वेशन आहे. आपल्याला कसं करायचं असतं न्यूटन रॅप्सन मेथडमध्ये, एफ ऑफ एक्स घ्यायचा, त्याच्यानंतर एफ डॅश एक्स काढायचा, नंतर आपल्याला एफ ऑफ एक्स लिहिला. ठीक आहे, एफ ऑफ एक्स लिहिला. आता बघा मी कसं लिहितो, हेच मी व्हॅल्यू लिहिणार एफ ऑफ एक्स एनमध्ये लिहिणार. फक्त इथं एक्स नाव आहे, इथं मी कशामध्ये लिहिणार, एक्स एनमध्ये लिहिणार. म्हणजे जिथं जिथं इथं एक्स आहे तिथं काय लिहिणार, एक्स एन लिहिणार. एक्स एन चा क्यूब -100. फक्त नाव चेंज केलं, इथं एक्स नाव आहे तर इथं नाव काय आहे, एक्स एन नाव आहे. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. आता याचं आपल्याला काय काढायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह काढण्याचं म्हणजे काय, एफ डॅश एक्स. एफ डॅश एक्स म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह. आता प्रॉब्लेम काय, सर आम्ही मागच्या वेळेस डेरिव्हेटिव्ह चॅप्टरच नीट केला नव्हता. तर आता तुम्हाला थोडक्यात आता एवढ्या समसाठी फक्त डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा की एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 3x² असतो, आणि 100चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 0 असतो. पण ते पकडायचं नाही. तात्पुरतं आपल्याला उद्या परवा सर आपली एक्झाम आहे त्याच्यासाठी जेवढं जमेल तेवढं लक्षात ठेवा. नंतर कोणता फॉर्म्युला वापरला आहे, x⁴n चा फॉर्म्युला वापरला आहे. x⁴n चा फॉर्म्युला काय असतो, nx⁴n-1 हा फॉर्म्युला वापरला आहे. मग इथं काय आलं, एक्स क्यूबचा आन्सर काढायचा आपल्याला. यांच्या जागी काय आलं, क्यूब आले. मग आता या फॉर्म्युल्यानुसार यांच्या जागी 3 टाकून द्या, 3x⁻³ म्हणजेच आन्सर काय येणार आहे, 3x² येणार आहे. 3 - 1चा आन्सर काय, 2. म्हणून हे आपण डायरेक्ट लिहिलं. बघा, समजलं, माहिती केलं असेल आधी तर तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलं आहे. नसेल केलं तर तात्पुरतं फक्त लक्षात ठेवा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 3x² आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला पण सांगितलं आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण आपलं क्लासचं लोकेशन वगैरे सगळं टाकलेलं आहे. क्लास आपला 2 ठिकाणी आहे, एक बिजलीनगरला आहे आणि एक RN धारीवाल कॉलेजच्या शेजारी आहे. ज्यांना पण कोणाला क्लास लावायला इंटरेस्टेड असेल त्यांनी 7 दिवस डेमो लेक्चर्सला येऊन बसा. डेमो लेक्चर्सला तुम्हाला जर वाटलं की बाबा हां सर शिकवतात आहेत, कॉलेजपेक्षा चांगलं शिकवतात आहेत, आपल्याला समजतं आहे, सगळ्यांना समजल्याशिवाय सर पुढं जात नाही आहे, ओके वाटलं तर कंटिन्यू, नाहीतर तू कोण मे कोण. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. f'(x) इज इक्वल टू 3x². आता हेच इक्वेशन मी इथं काय लिहितोय, डॅशमध्ये लिहिणार. जसं इथं xn मध्ये लिहिलं, एक्सला काय केलं, xn मध्ये लिहिलं. आता यालाच मी xn मध्ये लिहिणार आहे. f'(x) जागी काय टाकणार, xn इज इक्वल टू 3x² आहे, तर 3xn². फक्त इथं नाव लिहिताना कसं लिहायचं आहे, xn मध्ये लिहायचं. तर ह्या 4 इक्वेशन आपण बनवले. आता बाय न्यूटन रॅप्सन मेथड, न्यूटन रॅप्सन मेथडनुसार फॉर्म्युला, एक मिनटं, याच्या आधी आपल्याला काय करावं लागणार, इनिशियल रूट त्यांनी दिले का, इनिशियली काय अजून करायचं त्यांनी दिलं नाही. आता ते कसं शोधायचं बघा. इथं काय आहे, x³ उत्तर काय 100 आहे. एक्स क्यूबचं आन्सर काय आलेलं आहे, 100 आलेलं आहे.
मग आता कॅल्क्युलेटर घ्यायचं आणि कोणाचा क्यूब 100च्या जवळ ते चेक करायचं पहिल्या नंबरपासनं. 1चा क्यूब किती आहे? 1च आहे. 2चा क्यूब किती आहे? चेक करा, 32 येतो. 2चा क्यूब किती होतो? 32. 3चा क्यूब चेक करा, लाईनीने नंबरने चेक करायचं. 4चा क्यूब चेक करा, 5चा क्यूब चेक करा, टाका कॅल्सीवरती. 3चा क्यूब 27, 27. 2चा क्यूब पण चेक करा परत, 2चा क्यूब 8 आहे सॉरी. 4चा क्यूब चेक करा 64 आणि 5चा क्यूब चेक करा 125. असे आन्सर्स आले. आता आपलं इथं आन्सर काय आहे? एक्स क्यूब इज इक्वल टू काय? 100 आहे. हे आपलं मेन इक्वेशन आहे ना, एक्स क्यूब इज इक्वल टू 100. मग यापैकी कोणाचा क्यूब हा 100च्या जवळ आहे? 64 आणि 125 हे दोन्ही 100च्या जवळ आहे. आता यांच्या दोघांपैकी जास्त जवळचं कोण आहे? इथं 25. 100 आणि 125 मध्ये किती फरक आहे? 25चाच फरक आहे. 100 आणि 125 मध्ये 25चा फरक आहे. 64 आणि 100 मध्ये जास्त नंबरचा फरक आहे, बरोबर ना. 100 मायनस 64 जर केलं तुम्ही तर किती आन्सर येतं? 100 मायनस 64 36 आन्सर येतं. म्हणजे याच्यामध्ये 36चा फरक आहे आणि इथं किती आहे? 25चा फरक आहे. म्हणून कोणता नंबर घेणार आपण? 5 नंबर घेणार. असा नंबर घ्यायचा की ज्याचं क्यूबचा आन्सर हे 100च्या जवळ आहे. परत एकदा सांगतो, असा नंबर घ्यायचा की ज्याचं क्यूबचं आन्सर 100च्या जवळ आहे. मग इथं काय लिहिणार तुम्ही? हे असंच लिहा, ॲज 5 क्यूब इज इक्वल टू 125 अँड 4 क्यूब इज इक्वल टू 64. 5 इज 125 इज क्लोजर टू 100, बरोबर. 125 इज क्लोजर टू 100. म्हणून टेकिंग इनिशियल रूट x0 आपण कोणता घेणार नंबर? कोणाचा आन्सर 125 आहे? 5च आहे. म्हणून इनिशियल रूट आपण काय घेणार आहे? 5 घेणार आहे. हे लक्षात ठेवा. कसं आलं? 5 कळालं. पहिल्या लाईनीने आन्सर काढले. असा नंबर शोधला की ज्याचं क्यूबचा आन्सर 100च्या जवळ आहे. कोणाचं क्यूबचा 100च्या जवळ आहे? 5च्या. म्हणून इनिशियल रूट आपण काय घेणार? 5 घेणार. ठीक आहे. हे लिहायचं, समचाच पार्ट आहे, याच्या खाली हेच लिहायचं. असंच लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आता अकॉर्डिंग टू न्यूटन रॅप्सन मेथड. आता फॉर्म्युला अकॉर्डिंग टू न्यूटन रॅप्सन मेथड थोडंसं मुलांना अवघड वाटते. आता पहिलंच सम तुम्ही बघताय, आधी जर काहीच माहिती नसेल तर थोडंसं अवघड वाटेल, तरी पण प्रयत्न करा. इक्वेशन लिहिलंय तेच इक्वेशन मी एक्सेनमध्ये लिहिलंय. याचा डेरिव्हेटिव्ह काढला. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² असतो. हा डेरिव्हेटिव्ह आहे. डॅशचा अर्थ असतो डेरिव्हेटिव्ह आणि 100चा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, म्हणून ते लिहिलं नाही. हेच इक्वेशन मी एक्सएनमध्ये लिहिलं. सेम, फक्त इथे एक्सच्या जागी काय टाकलं? एक्सएन. एक्सचा क्यूब इज इक्वल टू 100 आपण घेतलेलं. लाईनीने क्यूबचे आन्सर्स काढले, हे आले. कोणता नंबर 100च्या जवळचा आहे? 125 आहे. 125 उत्तर कधी आलं? ज्यावेळेस 5 टाकलं त्यावेळेस. म्हणून इनिशियल रूट काय घेतलंय? 5 घेतलंय. इनिशियल रूट म्हणजेच काय असतं? x0. काय घेणार तुम्ही? 5. मग अकॉर्डिंग टू न्यूटन रॅप्सन मेथड फॉर्म्युला तुमचा काय असतो? xn प्लस 1 इज इक्वल टू xn मायनस f ऑफ xn डिवायडेड बाय f डॅश xn. हा तुमचा फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका. xn तसंच ठेवायचं. मायनस एफ ऑफ xn हे इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन आपण पुट करणार खाली. एफ ऑफ xnचं उत्तर काय आलं आपलं? xnचा क्यूब मायनस 100 हे इक्वेशन आहे. ब्रॅकेटमध्ये टाका वाटलं तर. डिवायडेड बाय एफ डॅश xnचा आन्सर काय आहे? 3xnचा स्क्वेअर. लिहिले व्हॅल्यू. सगळे इक्वेशन कशामध्ये आहे? xn मध्ये आहे. xn प्लस 1 xn लिहिलं. एफ ऑफ xnचं उत्तर हे आलं तर लिहिलं आणि एफ डॅश xnचं उत्तर हे आलं तर हे लिहिलं. आता 1 2 3 4 नंबर्स आहेत. कसं असतं हे बघा, असे जर 4 डिजिट असेल a/b मायनस c/d जर असेल तर काय करतात? तिरकस गुणाकार. a इंटू डी मायनस b इंटू सी डिवायडेड बाय b इंटू डी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, बरोबर. असं फॉर्म्युल्यानुसार आपण हे सम सोडवणार आहे. आता इथं 1 याच्या खालचं काहीच नाही, तिथं काय अजून करणार? 1 अजून करणार. इथं मनातल्या मनात काय अजून करा? मी निळ्या कलरने लिहितो इथं, कारण ते आपण मनातल्या मनात अजून करणार. इथं काही नाही म्हणून खाली अजून काय करणार? 1. मग याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन आणि याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. xn इंटू 3xnचा स्क्वेअर. इकडच्या साईडला काय आहे? xn प्लस 1. xn इंटू 3xnचा स्क्वेअर केलं याच्यानुसार. मायनस 1 इंटू दिस नंबर. 1 इंटू दिस नंबर म्हटल्यावर तेच आन्सर येणार, म्हणून मी ते डायरेक्ट लिहितो. केव्हा लिहितो? चाल तुमच्यासाठी. 1 इंटू xnचा क्यूब मायनस 100 तसंच लिहिलं.
इंटू म्हणून इथं मी डॉट लिहिलेलं आहे, कळलं. डॉटचाच अर्थ काय असतो, इंटू आहे, लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हाला नसेल येत तर इंटू लिहा, जाऊ चला. डिवायडेड बाय काय 1 इंटू 3xnचा स्क्वेअर लिहिलं. आता याचा आन्सर काढा. xn प्लस 1 इज इक्वल टू xn इंटू 3xn. xn समजूच नका. xn इथं पण xn आहे, इथं पण xn आहे. xn कॉमन घेणार, याची पॉवर काय असते 1, याची पॉवर काय असते 2. इथं काय आलं क्यूब आणि 3 इंटू 1 काय आलं 3. 3xnचा क्यूब उत्तर आलं. आता बघा, हे ज्यांना येत नसेल त्यांनी क्लास 100% लावा. तुम्हाला बेस काहीच येत नाही, बेसिक येत नसेल तर तुमचं अवघड आहे, तुम्हाला क्लास लावावं लागेल कंपल्सरी, कळलं. पेपरला नुसतेच 20 मार्क कंबाईन पासिंगच्या जीवावर पास होऊ नका. नंतर आपल्याला इंजिनिअरिंग करायची आहे, इंजिनिअरिंगला तुम्हाला रडावं लागेल अक्षरशः जर अभ्यास बेसिक नीट ठेवलं नाही तर. त्यामुळं पासिंग असं समजा आपलं पासिंग 40 मार्कला आहे. 40 मार्क जर पेपरला पडत असतील तर आपल्याला क्लासची गरज नाही, नसेल पडत तर आपल्याला क्लासची गरज आहे, हे लक्षात ठेवा. कारण बेसिक ह्या गोष्टी आल्या पाहिजे. xn कॉमन घेतात, याची पॉवर 1 असते, याची पॉवर 2 असते. 2 प्लस 1 काय आलं 3. आणि इथं 3 कोएफिशियंट आहे, इथं कोएफिशियंट काही नसतं, म्हणजे काय असतं 1 असतं. 3 इंटू 1 काय आलं 3. तसंच इथं -1 इंटू दिस नंबर म्हटलं तेच येणार. ब्रॅकेट ओपन करतो, xnचा क्यूब मायनस मायनस काय झालं, हे प्लस झालं, डिवायडेड बाय 1 इंटू दिस नंबर म्हणजे तोच नंबर आला. कोणत्याही व्हॅल्यूला 1ने मल्टिप्लाय केल्यावर हेच आन्सर येणार. इथं पण तेच आन्सर आलं आणि इथं पण तेच आन्सर आलं. फक्त हे मायनस मायनस काय केलं, प्लस केलं. हा मायनस आणि हा मायनस काय आला, प्लस झाला. ब्रॅकेट ओपन केलं ना मी, आता ब्रॅकेट कट केलं म्हणून ते प्लस झालं. आता 3xnचा क्यूब मायनस xnचा क्यूब वजाबाकी करायची, सबस्ट्रॅक्शन होणार आहे. 3 मधून 1 गेलं, इथं 1 घेणार, xn क्यूब कॉमन घेतलं. 3 - 1चा आन्सर काय आलं 2xnचा क्यूब प्लस 100 डिवायडेड बाय 3xnचा स्क्वेअर. याच्यात कट काहीच होत नसतं कारण हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन वेगळे, हे इक्वेशन वेगळे. इथं जर इंटू असलं असतं तर कट केलं असतं. इथं प्लस आलं आहे म्हणून कट करता येत नाही. हेच तुमचं आन्सर आहे xn प्लस 1चं. तर हे इक्वेशन आलं. आता फर्स्ट इटरेशनसाठी आपण इनिशियली ॲप्रॉक्सिमेशन काय केलं तर मगाशी बघा गॉस सिडलमध्ये आपण इनिशियल रूट काय घ्यायचो 0 घ्यायचो. तसं आता इनिशियल रूट इथं काय घेणार आपण 5. आपण मगाशीच काढलं, कसं आलं 5 इथं दिलेलं आहे, ठीक आहे. 1 0 आपण काय घेणार 5. फर्स्ट इटरेशन आहे म्हणजे मी इथं फर्स्ट इटरेशनमध्ये n काय घेणार मी, बेस काय असतो फर्स्ट इयरला 0 बेस असतो म्हणजे n काय घेणार मी 0. लक्षात ठेवा फर्स्ट इटरेशनला n काय असतो 0 असतो. जिथं जिथं n दिसतो या इक्वेशनमध्ये आता तिथं काय टाकणार मी 0 टाकणार. बघा n दिसला 0 प्लस 1 2x n दिसला खाली 0चा क्यूब प्लस 100 डिवायडेड बाय 3x 0चा स्क्वेअर. 0 प्लस 1चं उत्तरच काय असतं x1 म्हणजेच आपण कोणतं उत्तर काढतोय फर्स्ट इटरेशनचं म्हणून इथं काय आलं x1. 0 प्लस 1चं आलं काय x1. इकडच्या साईडला x1 येणार आहे, इकडच्या साईडला 0 0 येणार आहे. 2 इंटू x 0चं उत्तर काय आपलं x 0 काय अजून केलं आपण 5चा क्यूब प्लस 100 डिवायडेड बाय 3 इंटू x 0 काय घेतलं आपण 5चा स्क्वेअर. काढा आन्सर कॅल्सीवरती. हे झालं तुमचं फर्स्ट इटरेशन x1चं उत्तर. 2 इंटू 5चा क्यूब प्लस 100 डिवायडेड बाय 3 इंटू 5चा स्क्वेअर. 4.666 शेवट काय 7 आहे. शेवट आन्सर 7 असतं म्हणून इथं 7 लिहिलं आहे. हे झालं फर्स्ट इटरेशन. आता सेकंड इटरेशनमध्ये याच्या आधीचा आन्सर इथं सेकंड इटरेशनमध्ये n काय असतो 1 असतो म्हणजे सेकंड इयरला बेस काय असतो 1 म्हणून इथं n काय घेणार 1 घेणार आणि आधीचा आन्सर पण घेणार. x1चा आन्सर काय आले 4.6667. सेकंड इटरेशन आहे. जिथं जिथं n दिसतो या फॉर्म्युल्यामध्ये हाच फॉर्म्युला घ्यायचा. जिथे जिथं n दिसतोय तिथं आता काय टाकणार आहे 1 टाकणार आहे. n दिसला खाली 1 प्लस 1 इज इक्वल टू 2x 1 क्यूब प्लस 100 डिवायडेड बाय 3x n दिसला खाली 1चा स्क्वेअर. x 1 प्लस 1चा आन्सर काय आलं x2 आलं. 2 इंटू x1 क्यूब x1चा आपला व्हॅल्यू आहे आपल्याकडे ऑलरेडी 4.6667चा क्यूब प्लस 100 डिवायडेड बाय 3 इंटू x1चा 4.6667चा स्क्वेअर. कॅल्सीवरती पुट करा आणि x2चा आन्सर सांगा.
4.6431 4.6431 हे आन्सर आलं. दोनच इटरेशन सांगितलेले म्हणून इथं स्टॉप करणार. म्हणून काय लिहिणार शेवट आफ्टर 2 इटरेशन लास्ट आन्सर काय आलं एक्सचं. x2 नाही लिहायचं, नुसतं एक्समध्ये लिहायचं. एक्सचं आन्सर काय आलं लास्टवालं 4.6431. बघा आपण स्टार्टिंगला कॅल्क्युलेटरवरती ज्यावेळेस व्हॅल्यू काढलेली क्यूब रूट ऑफ 100चं आपण आन्सर काढलेलं ते आन्सरच आपलं 4.6415 ॲक्च्युअल आन्सर आहे. इथं आन्सर काय आलं 4.6431 आलं. म्हणजे जसं जसं तुम्ही पुढं इटरेशन करताल तेवढं तुमचं ॲक्युरेट आन्सर येत जाणार. ठीक आहे, असं आहे. सम थोडंसं मोठं आहे, समजलं असेल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, परत एकदा बघा वाटलंच तर इक्वेशन क्यूब रूट ऑफ 100 असतं, त्याला आपण एक्स मानायचं. इकडचं क्यूब रूट इकडे गेल्यावर काय झालं क्यूब झाला. 100 इकडे गेल्यावर काय झालं मायनस एक्स क्यूब मायनस 100 इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन असतं त्याला आपण एफ ऑफ एक्स म्हणतो. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 100. याच इक्वेशनला मी एक्स एनमध्ये लिहिणार, याचं डेरिव्हेटिव्ह काढणार.